Praise the Lord. Let us pray. प्रार्थना करूया. Let us close our eyes, look to Jesus. आपण आपले डोळे बंद करूया. येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावूया. If you don't close your eyes, no problem. जरी तुम्ही तुमचे डोळे बंद केले नाही तरी काय हरकत नाही. If you know how not to be distracted, जर तुम्हाला माहिती आहे कसं तुमचं लक्ष विचलित नाही झाले तर then you can even open your eyes and pray. No मग problem. तुम्ही तुमचे डोळे उघडून देखील प्रार्थना करू शकत आहे. But we tell you to close your eyes because many are not so mature enough to restrict or resist distraction. आम्ही तुम्हाला सांगत आहे तुमचे डोळे बंद करण्यासाठी, कारण अनेक लोक प्रौढ नाही आणि ते आपलं लक्ष वेधण्यासाठी समर्थ आहे. That's the only reason. आणि ह्याच कारणासाठी आम्ही तुम्हाला सांगतो डोळे बंद करा. I'm making all this clear. आणि हे सर्व गोष्टी मी There are स्पष्ट many करतो. things many don't know. अनेक गोष्टी अनेक लोकांना माहिती नाही. Father, we thank you. पिता आम्ही तुला धन्यवाद देतो. You're our creator, you're a God, तू आमच्या निर्माण करता, तू आमच्या देव आहे, you're a provider, तू आमच्या पुरवठा आहे you're the one who sustains our life. आणि तूच आमच्या जीवनाचं पालन पोषण करतो. Thank you, sent Jesus धन्यवाद पिता, तुम्ही येशूला as पाठवले a blessing for एक mankind. मनुष्य जातीसाठी एक आशीर्वाद म्हणून. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. You're the one who brought blessing. आणि तुम्हीच आमच्यासाठी आशीर्वाद आणले You're the one who opened the way for us. आणि तुम्हीच आमच्यासाठी मार्ग उघडा केले. You're the truth, तुम्ही सत्य the आहे, life, जीवन आहे the way. आणि मार्ग आहे. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा, You have come to live in us, तू आमच्यामध्ये निवास करण्यासाठी to आले आहे testify आणि साक्षी देण्यासाठी to each one of us आम्हा सर्वांना that I belong to God. की मी देवाचा आहे. Thank you, Father, धन्यवाद पिता for this confirmation. ह्या सिद्धीसाठी. I resist the devil in Jesus' name. शैतानाचा मी विरोध करतो येशूच्या नावात. I don't give permission मी त्याला परवानगी देत नाही to operate कार्य करायला. in Jesus' name. येशूच्या नावात Say amen. बोला आमेन. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. You know, we look to God for many of our needs. आपण देवाकडे लक्ष लावतो आपल्या अनेक गरजांसाठी. Whatever is your need, आणि जी काय तुमची गरज आहे what do you want God to do for you? आणि तुमची काय इच्छा आहे की देवाने तुमच्यासाठी काय केला पाहिजे. We all have our needs. आम्हा सर्वांकडे आमची गरज आहे And we want God to help us, bless us, heal us, deliver us. आमची इच्छा आहे की देवाने आमची मदत केली पाहिजे, आरोग्य दिले पाहिजे, सुटका दिले पाहिजे, आशीर्वाद दिले पाहिजे. We all know that anything we want to have, we have to either pay or someone pays it. आपल्या सर्वांना माहिती आहे जर आपल्याला कुठल्या गोष्टी पाहिजे एक तर आम्हाला त्याच्यासाठी किंमत द्यावं लागतं किंवा इतर कुणीतरी आमच्यासाठी ते किंमत भरले पाहिजे. Nothing comes free, आणि कुठल्याही गोष्टी आपल्याला फुकट किंवा मोफत मिळत नाही. isn't it? होय ना. On this earth, त्या पृथ्वीवर you have to pay. तुम्हाला किंमत भरावं लागतं Nothing is given free. आणि कुठल्याही गोष्टी आपल्याला मोफत मिळत नाही. But when we come to God, पण जे आपण देवापुढे येतो we expect that God should give us free. आपण अपेक्षा करतो की देवाने आपल्याला सर्व गोष्टी मोफत दिल्या But since पाहिजे. God is just and righteous, पण देव नीतिमान आहे, न्यायी आहे म्हणून He also has to pay त्याला देखील किंमत भरावा so that लागतो we may get free. जेणेकरून आपल्याला मोफत मिळतो. Amen. आमेन. Because He's a God of justice. कारण तो न्यायाचा परमेश्वर आहे He cannot give anything free आणि ते आपल्याला काही फुकट देऊ शकत नाही. unless He pays it. जोपर्यंत देव त्याची किंमत भरत नाही तोपर्यंत. If someone has paid for it, जर कुणी त्याच्यासाठी किंमत भरलेला आहे then you have faith and boldness. मग तुमच्याकडे विश्वास आहे, धीटपणा आहे. Amen. Amen. Suppose you need something समजा तुम्हाला काय पाहिजे and you are poor, आणि तुम्ही गरीब आहात, you don't have money, तुमच्याकडे पैसा नाही and you want to go to the shop and buy it. आणि तुम्हाला दुकानात जाऊन ते गोष्टी विकत घ्यायच्या आहे. Now there are two ways. आता दोन मार्ग आहेत. Either you pay, एक तर तुम्ही किंमत द्या, but if you can't pay, जर तुम्ही किंमत भरू शकत नाही. the second way is someone has to pay. दुसरा मार्ग आहे कुणीतरी ते किंमत चुकवले पाहिजे. Amen. आम्ही Then only you have the boldness to go and take it. मगच तुमच्याकडे धैर्य किंवा धीटपणा असतो ती गोष्टी किंवा वस्तू त्या दुकानातून खरेदी करण्यासाठी. If it is not paid, जर त्याची किंमत भरण्यात आली what नाही is your next step? मग तुमचा दुसरा पाऊल काय असतो. गरीब हूँ थोड़ा दो ना प्लीज, पैर पड़ता तुम, ऐसा हम लोग भीख मांगने का शुरू करता है, isn't it? होय ना. And that too will work or not work, you don't know. आणि ते देखील ते काम होणार की नाही आपल्याला काय खात्री नाही. That दुकान वाले will say, hey, क्या निकल जा,
but they are never. So you don't know. म्हणून तुम्हाला काही खात्री नाही तो दुकानदार तुम्हाला देणार किंवा नाही. So we all know म्हणून आम्हाला सर्वांना that माहिती आहे once it is paid for, जेव्हा एक गोष्टीसाठी किंमत भरलेली आहे it gives you boldness, मग ती गोष्टी तुम्हाला धैर्य it gives देतो, you faith, तुम्हाला विश्वास देतो it does not embarrass you, आणि तुम्हाला लज्जित खदित it करत does नाही not insult you, आणि तुमचे अपमान करत नाही then you can go and say, आणि तुम्ही जाऊन बोलू शकत आहे this saman is paid for, आणि ह्या वस्तूची किंमत भरण्यात आली just आहे pack it up and give me. आणि त्याला फक्त पुरा बांधून मला द्या Amen. You don't feel embarrassed. आणि तुम्हाला तिथे लज्जित You वाटत नाही don't feel shame आणि तुम्हाला खच्चित वाटत नाही because someone has paid it. कारण कुणीतरी त्याची किंमत भरलेली आहे And that shopkeeper also has no right आणि त्या दुकानदाराकडे देखील अधिकार किंवा हक्क नाही to put you down. तुम्हाला लज्जित खचित करायला No, नाही because you have a right. कारण तुमच्याकडे आता अधिकार आहे Amen. आमेन. The moment you believe in Jesus, आणि ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास केला God writes your name. आणि ते तुमचं नाव लिहितो Then all blessings are yours. ती सर्व आशीर्वाद तुमची आहे Amen. आमेन. So you can go by faith and receive. जेणेकरून तुम्ही विश्वासाने पुढे जाऊ शकत आहे आणि त्या गोष्टीचा स्वीकार करू शकत आहे Amen. आमेन. Try to understand this. आणि हे गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. The one who has paid for that item, आणि ज्या व्यक्तीने त्या वस्तूसाठी किंमत भरला आहे he gives that shopkeeper your name. आणि त्या दुकानदाराला तो व्यक्ती तुमचं नाव बोलतो किंवा देतो When this person comes, किंवा जेव्हा हा व्यक्ती येणार give it to him free. आणि हे वस्तू त्याला मोफत द्या No questions. आणि प्रश्न विचारू नका Amen. आमेन. So when you go there, म्हणून जेव्हा तुम्ही दुकानात जाता he sees your name. आणि तो तुमचं नाव बघतो तुम्हारा नाम पे है. ये लो. तुमचं नाव आहे पुस्तकात तुम्ही हे वस्तू घ्या If your name is not there, जर तुमचं नाव त्या पुस्तकात you नाही can't get it. मग तुम्हाला ते मिळू शकत नाही Amen. आमेन. Now God has paid for everything आता देवाने प्रत्येक गोष्टीसाठी भरपाई केली आहे through Jesus. येशू ख्रिस्ताद्वारे And the moment you believe in Him, आणि ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास your केला name is entered in the book of blessing. आणि तुमचे जे नाव आहे आशीर्वादाच्या पुस्तकात नोंद झालेली आहे लिहिण्यात आली आहे Amen. आमेन. Now you don't need to cry out to God. आता तुम्हाला देवाकडे आरोळी करायची काय Lord, गरज please give, Lord, please नाही. give. प्रभू कृपा करून मला दे मला दे Your name is entered तुमच्या नावाची नोंद झाली आहे because you believe कारण तुम्ही विश्वास केला and Jesus has paid it. आणि येशूने त्याची भरपाई केली आहे You go boldly आणि तुम्ही थिटाने जाता and take it by faith in Jesus' आणि name. तो वस्तू जो आहे विश्वासाने येशूच्या नावामध्ये घेतात Amen. Now many Christians have not known this. अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी माहिती नाही So even after Jesus paid for it, म्हणून जेव्हा जरीही येशूने त्या गोष्टीसाठी भरपाई केली आहे they तरी come to Him as if it is not paid. आणि ते असं येशूपुढे येत आहे जसं काय त्या गोष्टीची भरपाई And झाली they आहे weep and beg and plead and cry and fast and pray. आणि ते रडतात विनंती करतात भीक मागतात उपवास करतात प्रार्थना करतात Hello? That's why they don't receive. म्हणून त्यांना काही मिळत नाही That's why you must know the word in the right way. म्हणून तुम्हाला वचन एक योग्य रीतीने माहिती पडले पाहिजे And I believe that's the most important thing. आणि पाशांचा विश्वास आहे की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे गोष्टी आहे When you know the word, जर मला वचन माहिती आहे you can be blessed. तुम्ही आशीर्वादित होऊ शकत आहे Amen. आमेन. That's why God gave us the word, म्हणून देवाने आपल्याला वचन दिलेली आहे to show you're blessed. हे दाखवण्यासाठी की तुम्ही आशीर्वादित आहात So today that is what we're going to see. म्हणून हेच गोष्टी आज आपण पाहणार आहोत In our ministry, I've seen many healing and blessing. आणि पास्टरांच्या सेविकामध्ये त्यांनी अनेक आरोग्य व आशीर्वाद पाहिले Though I आहेत don't plead and beg and cry, जरी पास्टर विनंती करत नाही रडत नाही even when I say it, जेव्हा पास्टर बोलतात they are healed. लोकांना आरोग्य मिळतात ते आशीर्वाद त्यांची सुटका होतात Because the words I say, कारण जे शब्द पास्टर I बोलतात say by faith, पास्टर विश्वासाने and बोलतात this faith is based on the knowledge of God's word. आणि हा जो विश्वास आहे देवाच्या वचनाच्या ज्ञानावर आधारित आहे म्हणून Amen. आमेन. If you just say it without the knowledge of God's word, that is not saying by faith. आणि जर तुम्ही बोलत आहे देवाच्या ज्ञानाच्या शिवाय मग तुम्ही विश्वासाशिवाय बोलत आहे Amen. Amen. अगर तुमको वचन का ज्ञान नहीं है और तुम बोलता है वो विश्वास का बात नहीं है और स्वर्गीय रेल विश्वास का बात ही समझ सकता है. Remember this. आणि ही गोष्टी लक्षात ठेवा Amen. आमेन. All things are blessed and kept in the spiritual realm आणि सर्व गोष्टी आशीर्वादित आहे आणि आत्मिक जगामध्ये ठेवलेली आहे for us. आमच्यासाठी But by faith, पण
विश्वासाने let it be transferred from that realm to your realm. पण विश्वासाने तुम्ही आत्मिक जगातून या नैसर्गिक जगामध्ये तुम्ही ते आकर्षित करतात किंवा घेऊन येतात. Amen. आमेन. This is so important. आणि ही खूप महत्वाची आहे. Don't think God is going to make something. असं नाही की देव काही बनवणार आहे. अभी मैं बोला रुको मैं बना रहा हूँ तुम्हारे लिए रोटी बना रहा हूँ खाना बना रहा हूँ ऐसा नहीं है कुछ. He's already made and done everything ready. आणि प्रभूने प्रत्येक गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत, तयार ठेवलेल्या आहेत तुमच्यासाठी. Amen. आमेन. He's not going to make it. प्रभू आता गोष्टी बनवणार नाही, निर्माण करणार नाही. If it's a delay, आणि जर विलंब आहे it's not because of God. आणि हे देवामुळे नाही, It's because of our immature faith हे आपला विश्वास प्रौढ नाही म्हणून विलंब होतो or doubt किंवा शंका or वाटते unbelief किंवा अविश्वासामुळे that delays. आणि ज्याच्यामुळे विलंब होतो, उशीर Or होतो maybe we are not mature. किंवा कदाचित आम्ही प्रौढ नाही म्हणू. If we get it now, जर आपल्याला आता मिळतो we may misuse it. आपण त्याचा दुरुपयोग करू शकतो. Suppose someone is asking for money समजा कोणी पैशासाठी विचारत आहे and देवाकडे that person is not spiritually strong. आणि तो व्यक्ती आत्मिक रीतीने बलवान नाही Instead of he mastering the money will master him. आणि तो पैशावर धनित्व करण्याच्या ऐवजी पैसा त्याच्यावर धनित्व करणार. Amen. आमेन. तो तुम्हारे को मैच्योरिटी नहीं आया तो डिले हो गया अच्छा है. Otherwise the money will draw you away from God. नाहीतर पैसा तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाणार. Some people when God blessed them, काही लोकांना जेव्हा देवाने त्यांना they आशीर्वाद stopped दिले coming to church. ते मंडळी देण्याचे बंद केले They stopped having fellowship with God. आणि देवाबरोबर सहभागिता त्यांनी थांबवले. So all things happen for good. म्हणून सर्व गोष्टी भलाईसाठी होतो, कल्याणासाठी So होतो. today we are studying म्हणून आज आपण अभ्यास करणार आहे whatever you need in this life आणि जे काही गोष्टीची तुम्हाला या जीवनामध्ये गरज and आहे the next life. आणि येणाऱ्या जीवनामध्ये It's not all the life. आणि हे नैसर्गिक जीवन सर्व जीवन नाही This is physical life. आणि हे नैसर्गिक शारीरिक जीवन This आहे. is temporary life. जी तात्पुरता आहे, तात्पुरता जीवन आहे. We are spirit beings आम्ही आत्मिक जीव आहे living in human bodies. आणि मानवी शरीरामध्ये आम्ही निवास करत आहे And one day we have to leave आणि एक दिवस आपल्याला सोडून जावं because लागेल. this body is temporal. कारण हे जे शरीर आहे तात्पुरता आहे, क्षणिक आहे This world is temporal. आणि हे जग देखील क्षणिक आहे. Amen. आम्ही So God, the Lord brought blessing for this life and that life. म्हणून प्रभूने आपल्याला ह्या जीवनासाठी आशीर्वाद आणले आणि पुढच्या जीवनासाठी देखील आशीर्वाद आणले. What do you want the Lord to do for you? आणि तुमची काय इच्छा आहे की प्रभूने किंवा देवाने तुमच्यासाठी काय केलं Heal पाहिजे? you? आरोग्य दिले पाहिजे, Bless you? आशीर्वाद दिले पाहिजे, Help you? सुटका दिली पाहिजे. What is your problem? तुमची काय समस्या आहे? Everything that you receive must be paid for. आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला मिळत आहे त्याच्यासाठी किंमत भरावा लागतं. Amen. आमेन. बगैर कीमत मिलेगा नहीं. But praise God, Jesus paid it. पण प्रभूची स्तुती असो की प्रभूने या सर्व गोष्टीची भरपाई केली आहे. Amen. आमेन. So that is good news. म्हणून ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे. That's why God sent Jesus. म्हणून देवाने येशूला पाठवले. We all know nothing comes free on this world. आणि आपल्याला माहिती आहे या जगामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टी मोफत किंवा फुकट मिळत नाही. The same understanding must be here. आणि तसं सारखं समज आत्मिक गोष्टीमध्ये देखील असलं Even what पाहिजे. I'm receiving from God आणि जे मला आता देवापासून मिळत आहे has to be paid for. त्याची किंमत भरण्याची गरज आहे. And who is the one who paid for it? आणि कोण आहे ज्यांनी तो किंमत भरला आहे? It is Jesus. तो आहे येशू. Amen. आमेन. He paid it all. आणि त्यांनी सर्व गोष्टीची फेड केली आहे, भरपाई So the केली आहे. first knowledge you must have is this, म्हणून प्रथम ज्ञान तुमच्याकडे ही असली पाहिजे that Jesus paid your bill. की येशूने तुमचे जे बिल आहे ते पूर्णपणे भरपाई केलेली आहे, पूर्णपणे त्याची किंमत भरलेली आहे. Why do you want to pay it? मग तुम्हाला ते किंमत भरायची का गरज आहे? Hello? If he has paid it, जर येशूने तो बिल भरला आहे, किंमत दिला why आहे, do you want to pay? मग तुम्हाला ते किंमत परत का द्यायची इच्छा आहे? Amen. Amen. So there are some things you must know from the Bible. म्हणून अशी काही गोष्टी आहेत जे तुम्ही पवित्र शास्त्रामधून समजून घेतले पाहिजे. If you don't know, जर तुम्हाला माहिती नाही we cannot be blessed. आपण आशीर्वादित होऊ शकत And it's नाही. not God hindering you, आणि देव तुम्हाला अडथळा it घालत is the नाही lack of knowledge that is hinders you. आणि तुमची ज्ञानाची कमतरता आहे म्हणून ही गोष्टी तुम्हाला अडथळा घालत आहे. Amen. आमेन. You know, just last week, आणि गेला we आठवडा had a testimony. आणि आमच्याकडे एक साक्षी होती You know, पिंपरीमध्ये a mother has 3 children. आणि एक आईला 3 लेकरे आहे. I think so
girl. आणि 2 मुलं आणि 1 मुलगी One baby she was holding. आणि एक बाळाला ती हातामध्ये धरली One होती. small boy, so small. आणि एक 1.5 किंवा 2 वर्षाचा मुलगा होता And she was weeping bitterly. आणि ती खूप धडधडा रडत She होती said, both of my children are on dialysis. आणि तिने सांगितले माझ्या 2 लहान लेकरांना डायलिसिस चालू आहे. You know, once dialysis starts, एकदा डायलिसिस सुरू झाली then slowly the body stops working. मग सावकाश आपलं जे शरीर आहे आपल्या शरीराचे अवयव काम And करायला it बंद starts करतात. to take the support of the outside. मग बाहेरच्या यंत्राचा आधार शरीराला लागतो The kidney failure, all these things. आणि जे किडनी फेलियर आहे मूत्रपिंड जे अपयशी होतं ते सर्व गोष्टी. The mother was crying. आणि आई रडत होती Every time they would take the children आणि दरवेळेस तिला लेकरांना रुग्णालयात घेऊन जावं लागत असेल for dialysis. It is painful. आणि डायलिसिससाठी आणि ती खूप वेदनामय असते It takes many hours. आणि त्याला खूप तास लागतो And the mother couldn't bear that pain. आणि ती आई जी आहे लेकरांची जी वेदना आहे सहन करू शकत नव्हती. So someone told her and she came. आणि कुणीतरी तिला सांगितले आणि ती पिंपरीच्या मंडलीत आली I looked at the children. आणि पास्टरांनी लेकरांकडे I पाहिलं felt very आणि पास्टरांना खूप खूप कळवळा आले त्यांच्याविषयी and I said, your children will be healed. आणि पास्टरांनी त्या आईला सांगितले तुझं लेकरं पूर्णपणे बरं होणार. I believe आणि पास्टरांचा विश्वास when आहे I say the word, जेव्हा पास्टर शब्द बोलतो they'll be healed. त्यांना आरोग्य मिळतो. I don't wait on praying and crying and begging, no. आणि प्रार्थना रडणे भीक मागणे ह्या It is गोष्टीसाठी not पास्टर because of वाढतात. our begging and pleading. आणि हे आपलं भीक मागणे विनंतीमुळे नाही It's because of what Jesus did. येशूने काय केलंय त्याच्यामुळे आपल्याला आरोग्य मिळतो. Amen. आमेन. That is what is faith. आणि ह्यालाच आपण विश्वास बोलतो. So I looked at the mother, I said, your child is healed. आणि पास्टरने आईकडे बघितलं आणि सांगितले तुझ्या लेकरांना आरोग्य मिळाले. And last week they came with a testimony. आणि मागच्या आठवड्यात ते साक्षी घेऊन आले Nearly about 2 months आणि त्यांनी back, सांगितले 2 I महिन्यांपूर्वी said this. आणि पास्टरने असं And after सांगितलं that, in 2 months only, actually daily they used to take, only once they took, only once. आणि दर दिवस त्या लेकरांवर डायलिसिस होत होते पण 2 महिन्यामध्ये त्यांनी फक्त एकदाच डायलिसिस केलं. Amen. The Lord healed the children. आणि प्रभूने लेकरांना आरोग्य दिले And one child who would not walk, आणि एक जो लेकरू तिच्या हातात होते she तो put him down. चालत नव्हता. आईने त्याला खाली See, ठेवले. my child is walking. बघा आता माझा बाळ चालत आहे. Amen. आमेन. So many healings and miracles we have witnessed. आणि किती आरोग्य व चमत्कार आम्ही साक्षी म्हणून पाहिले आहे. It's all because of the revelation from the word. आणि हे सर्व वचनातून जे प्रकटीकरण आहे ह्याच्यामुळे आहे. And I am believing आणि पास्टरांचा विश्वास आहे greater miracles. महान चमत्कारसाठी This is nothing. आणि मी तर काहीच नाही. Amen. Amen. That's why we must know the time we are living in. म्हणून तुम्हाला आम्ही जे वेळ किंवा समय ज्याच्यामध्ये आम्ही राहत आहे ते There तुम्हाला are many समजलं things पाहिजे. I know, but I'm not saying it because many are not mature. अनेक गोष्टी पास्टरांना माहिती आहे पण ते बोलत नाही कारण अनेक लोक प्रौढ नाही म्हणून. Because when I started speaking about the rapture message, many came against me. कारण जेव्हा पास्टर स्वग्रहणाचा संदेश द्यायला सुरू केले खूप लोक त्या संदेशाच्या विरोधात. They have no revelation. त्यांच्याकडे तर प्रकाश नाही. So I said, I will not speak mysteries. म्हणून पास्टरने सांगितले आता मी रहस्य बोलणार नाही. Church is not ready. मंडली अजूनही तयार नाही. But you will miss many secrets and mysteries from me, पण अनेक जे रहस्य व भूत जे पास्टरांना माहिती आहे ते तुम्ही चुकवणार. which you could have got and lived more blessed. जे तुम्हाला मिळाले असते आणि अधिक आशीर्वादित जीवन तुम्ही जगले असते. But then I saw that there is not much maturity. पण नंतर मी पाहिले की मंडलीमध्ये एवढी प्रौढता नाही. They make someone an idol and then they say, oh, this is wrong, that is wrong. आणि मी ते कुणाला तरी आपला आदर्श बनवत आहे Okay. आणि त्यांच्या मागे जातात. So Jesus paid it all. म्हणून येशूने सर्व गोष्टींची फेड केली So आहे. you don't need to make any payment. म्हणून तुम्हाला काही किंमत भरायची गरज नाही. Amen. Amen. Don't think मैं बहुत अच्छा रोया इसके लिए प्रभु आशीर्वाद किया. ऐसा नहीं है. You know, some give testimonies. आणि काही लोक साक्षी देतात You know, बहुत रोड प्रार्थना किया, बहुत प्रार्थना, बहुत उपवास किया होगा. उसके बाद प्रभु ने आरोग्य दिया. वो गलत है. ती चुकीची साक्षी आहे. You cannot take the glory. तुम्ही गौरव घेऊ शकत नाही. And someone other sees and says, अच्छा तुम कितना दिवस उपवास किया? 40 दिवस. मी 45 दिवस उपवास कर. तुमको 40 दिवस में आरोग्य मिला, मैं 45 दिवस उपवास करेगा.
See, this is all wrong. हे सर्व चुकीचं आहे. Many Christians are so immature. अनेक ख्रिस्ती लोक प्रौढ नाही. It's not because of you. आणि तुमच्यामुळे नाही. It's because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे आहे. Amen. आमेन. He has paid it for you. त्याने सर्व गोष्टीची भरपाई केली आहे तुमच्यासाठी. When he said on the cross, it is finished, जेव्हा त्याने क्रूसावर सांगितले गोष्टी पूर्ण he झाली didn't say, आहे, I'm dying. असं बोललं नाही की मी मरत This आहे. is the mission, the work that I was given, I finished it. आणि त्यांनी सांगितले जो काम जो ध्येय देवाने मला दिलेला आहे तो आत्ताच्या तो काम पूर्ण झालेला आहे. Every debt is paid for. आणि प्रत्येक कर्ज फेडण्यात आली आहे. हमारे ऊपर कुछ भी कर्जा नहीं है. बाप ने तुमको कर्जदार बना दिया है. हेलो? But Jesus ने तुमको कर्ज से मुक्ति दिया है. Amen. You don't have any debt today. आता तुम्ही कुठल्याही कर्जेखाली नाही. If you don't know this, जर तुम्हाला माहिती नाही you will be under heavy debt. मग तुम्ही खूप मोठ्या कर्जाखाली असेल. This is the good news. आणि ही चांगली बातमी आहे. You are debt free. आणि तुम्ही आता कर्जमुक्त आहात. And that is the reason you can scream and shout, praise God. म्हणून ह्या कारणासाठी आपण ओरडू शकतो, किंचाळू शकतो की प्रभूची स्तुती असो. You know, suppose the flat you're paying, what do you call, you have taken a loan for the flat, समजा तुम्ही तुमच्या फ्लॅटसाठी काही कर्ज घेतले आहे and you are a debt. आणि तुम्ही कर्जेखाली आहात. तो पैसा भी suppose तुम्हारे पास 40,000 पगार है, उसमें से 20,000 उधर जाता था, 30,000 हाथ में रहता था, तो बोलते ना कभी कर्जा से मुक्ति होएगा, पूरा पगार मैं यूज कर सकता हूँ, isn't it? होय ना. And then someone pays it, आणि मग कोणी तुमच्या कर्जाची फेड करतो full कर्जा paid आणि करते. पूर्ण कर्ज फेडतो. You will shout, मग तुम्ही किंचाळता की प्रभूची now स्तुती you असो. can enjoy. आता मी आनंद करू शकतो माझ्या What a पैशाने. relief. आणि किती मोठा आराम What a joy. आणि किती मोठा आनंद. Amen. आमेन. You must hear my message that I spoke yesterday. आणि काल जो पास्टरने संदेश दिले ते तुम्ही ऐकले पाहिजे. When your boss tells you, जेव्हा तुमच्या साहेब किंवा मालक तुम्हाला I बोलतो, raise your payment, मी तुमच्या पगार वाढवतो, you become so happy. तुम्ही खूप खुश होणार. You will tell your friends, तुम्ही तुमच्या मित्रांना come सांगा on, let us celebrate. चला आपण मेजवानी करूया, Because साजरा my salary is increased. कारण माझा पगार आता वाढला आहे. You trust his words. तुम्ही तुमच्या मालकांच्या शब्दावर खूप भरोसा करता You have not even got the money, आणि तुम्हाला अजूनही पैसा मिळाले नाही but still you are so joyful. तरी तुम्ही इतका आनंदी You आहात. tell your wife, तुम्ही तुमच्या पत्नीला सांगा wife, we are waiting to buy a car आपण कार विकत घ्यायच्या बघत होते for so many years. एवढ्या वर्षापासून Boss has raised the salary. आणि मालकाने पगार वाढवला. Now we can buy it. आता आपण कार विकत घेऊ शकतो. You are planning आणि आम्ही योजना करत होते based on the words of your boss. आणि तुमच्या साहेबांच्या शब्दाच्या आधारे तुम्ही योजना केली You go to a party, आणि तुम्ही जाऊन मेजवानी you celebrate, तुम्ही साजरा करता. you are happy, तुम्ही खुश आहात. you are free तुम्ही बंधमुक्त झाले because you trust his words. कारण तुम्ही तुमच्या साहेबांच्या शब्दावर भरोसा केले. But do you trust God's word? पण तुम्ही देवाच्या शब्दावर एवढा भरोसा When करता God says it, जेव्हा देव बोलतो that you are free, तुम्ही बंधमुक्त you झाले, are healed, तुम्ही you आरोग्यदायी, are blessed, तुम्ही you आशीर्वादी, are delivered. तुमची सुटका झाली. हमारे में किधर खुशी है? हाँ? प्रभु दा, I am the healer, I am healed. हाँ, ठीक है, ठीक है. देखो, तुम आशीर्वाद दो. हाँ. खुशी नहीं, क्योंकि तुमको विश्वास ही नहीं है. मनुष्य का शब्द तुम इतना विश्वास करके आगे का कोई प्रोग्राम बनाने का शुरू करता है. तो प्रभु का शब्द में उतना ही खुशी है क्या? You should ask yourself, तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की does that show you trust him? आणि हे दाखवत आहे की तुम्ही त्याच्यावर भरोसा करत आहे Does the word of God make you happy? आणि देवाचा शब्द तुम्हाला खुश करतो का? Hello? Do you thank him? तुम्ही त्याला धन्यवाद देता का? We trust in man's word, आपण मनुष्याच्या शब्दावर खूप भरोसा करतो but do we trust God's word? पण देवाच्या शब्दावर आम्ही भरोसा करतो. God's not a man to tell आणि lies. देव काय मनुष्य नाही खोटा बोलायला. What he has said, he will bring it to pass, the Bible says. हो देवाने सांगितले आहे तो घडूनच येणार आहे असं शास्त्र म्हणत आहे. But yet we don't show that joy. पण तरी आपण देवाच्या वचनावर एवढा आनंद दाखवत नाही. बहुत लोगों को वचन सुनने को आता भी नहीं.
बॉस क्या बोलेगा, बॉस क्या बोलेगा, बॉस बोला तुमको पगार बढ़ा, इतना खुश, थैंक यू बॉस, थैंक यू। घर में जाके न्यूज बोलेगा, वाइफ पगार बढ़ा दिया है, चलो अभी बहुत खुश हो, चलो पार्टी बनाएंगे, ये करेंगे, वो करेंगे। You trust his words, तुम्ही त्या मनुष्याच्या शब्दावर भरोसा करता, but not God's. पण देवाच्या शब्दावर नाही. That is why we are not blessed. म्हणून आम्ही आशीर्वादित नाही. Amen. आमेन. Do we make plans? Suppose you are sick, समजा तुम्ही आजारी and the आहात Lord said you are healed. आणि प्रभू बोलतो तुम्ही आरोग्यदायी Do you आहात. plan to see yourself healed? मग तुम्ही योजना करत आहे की तुम्ही बरं झाले असं बघायला, Do you live as if you are healthy? आणि तुम्ही असं जीवन जगत आहे जसं तुम्ही आरोग्यदायी Do you आहात, see yourself as blessed? आणि तुम्ही स्वतःला बघत आहे की तुम्ही आशीर्वादित आहात, माझी सुटका झाली आहे. Anyone comes and tells you, say, no, I'm blessed. आणि जेव्हा कुणीतरी येऊन बोलतो तुम्ही बोलत आहे नाही मी आशीर्वादित आहे, Because you trust in God's word. कारण तुम्ही देवाच्या शब्दावर भरोसा केला आहे. What do we may say? आणि जो काही तो दुसरा व्यक्ती बोलेल, My God said it. माझ्या देवाने सांगितले आहे. Amen. आमेन. बॉस बोला पगार बढ़ा, और किसने तो बोला नहीं बढ़ा, मैं क्या बनाया उसने बोला मेरे को, you'll fight. तुम्ही भांडण, साहेबाने सांगितले, तुम कौन है? साहब ने बोला है, मेरे सामने बोला है, हाँ? तुम झगड़ा करेगा उसके साथ। इतना विश्वास दिखाता तुम मनुष्य पे, मैं प्रभु पे उतना विश्वास करते हैं। That's why we fail. म्हणून आम्ही अपयशी होतो. It is never God. देवाचा कधीच दोष It नाही. is we who don't trust His word. आम्ही सांगितले देवाच्या शब्दावर भरोसा करत नाही. When you trust, जेव्हा तुम्ही भरोसा करणार, His word blesses you. त्याच्या शब्द, त्याच्या वचन तुम्हाला आशीर्वादित करतो. Without faith, it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. Amen. I've seen this. आणि तुम्ही हे पाहिले का? Learn to trust God. आणि प्रभूवर भरोसा Start करण्यासाठी शिका. from small things आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरू करा, and then grow up. आणि मग वाढा. And you will see that God's word never fails. आणि तुम्ही बघणार की देवाचे वचन कधीच अपयशी होत नाही. He himself says, आणि देव स्वतः बोलतो, God's not a man to lie. आणि देव काय मनुष्य नाही खोटं बोलायला. What He has said, जो त्यांनी He सांगितले will bring it to pass. तो गोष्टी घडून आणणारच. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? That's why we never blame God. म्हणून आम्ही कधीच देवावर दोष I लावत never blame God. पास्टर कधीच देवावर दोष लावत नाही. When I don't understand, जेव्हा मला कळत I नाही, always tell Him, पास्टर नेहमी You are right. की तुम्ही बरोबर आहात. I didn't understand. आणि मला कळलं नाही. Amen. Amen. Because God can never make mistakes. कारण ते कधीच चुका करू शकत नाही. So when you blame God, you say you also can make mistakes like us. आणि जेव्हा तुम्ही देवावर दोष लावत आहे, तुम्ही देवाला बोलत आहे की आमच्यासारखं तुम्ही देखील चुका करू शकत आहे. Sanctify God in your heart. आणि देवाला तुमच्या हृदयामध्ये पवित्र He करा. is righteous, holy, perfect. आणि तो नीतिमान आहे, पवित्र आहे, परिपूर्ण आहे. Amen. आमेन. Don't doubt. त्याच्यावर शंका Don't बाळगू नका, murmur. कुरकुर करू नका, Don't complain. आणि तक्रार करू नका. You know, in the Bible you read, आणि शास्त्रामध्ये तुम्ही He वाचा, doesn't like anyone complaining and murmuring. आणि देवाला आवडत नाही जर कुणी कुरकुर करतो, तक्रार करतो तेव्हा. Amen. आमेन. At least one person you must believe 100%. He will never fail. कमीत कमी एक व्यक्तीवर तुम्ही 100% भरोसा केला पाहिजे की तो व्यक्ती कधीच अपयशी होणार And नाही. तुम मनुष्य पे इतना ट्रस्ट करते हो, how much more you should trust God. आणि जर तुम्ही मनुष्यावर एवढा भरोसा करत आहे, मग किती अधिक पटीने तुम्ही देवावर भरोसा केला Man पाहिजे. can tell lies, मनुष्य खोटा man बोलू can शकतो, fail, आणि मनुष्य man अपयशी- can fall, मनुष्य पडू शकतो, but you trust His word. पण तुम्ही त्याच्या शब्दावर भरोसा करता. But do we trust God's word? पण आपण देवाच्या शब्दावर भरोसा करतो का? How will you trust? तुम्ही कसं भरोसा करता? Only when you have an intimate relationship with Him. तर जेव्हा तुमच्या अगदी जवळचा नातेसंबंध असेल देवाबरोबर तेव्हा. अगर दूर से तुम्हारा पहचान है, तुम मालूम नहीं क्या मालूम, सच बोलता है झूठ बोलता है. पर नजदीक से पहचान है, नहीं, परमेश्वर कभी झूठ नहीं बोलेगा. You need to develop that relationship. आणि तुम्ही ते जे नातेसंबंध आहे असं वाढवलं पाहिजे, तयार केले पाहिजे. Amen. आमेन. You need to develop that intimate relationship with God. आणि तुम्ही असं जवळचा नातेसंबंध देवाबरोबर तयार केले पाहिजे. Then you start believing what He says. मग जो देव बोलतो त्याच्यावर तुम्ही विश्वास करायला सुरू करता. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? So, you are debt free. म्हणून तुम्ही कर्जमुक्त आहात. Actually, sin had robbed all of mankind's blessings.
पापाने सर्व मनुष्य जातीची आशीर्वादाची चोरी केली It is होती. not God who robbed your blessing or stopped your blessing or hindered your blessing. आणि No. देवाने तुमच्या आशीर्वादाची चोरी केली नाही, त्याच्यामध्ये अडथळा घातले नाही किंवा त्याला बंद केले नाही असं नाही. He is a blessed God. आणि देव एक आशीर्वादित परमेश्वर आहे. Amen. आमेन. He is always blessed. आणि तो नेहमी आशीर्वादित आहे, धन्यवादित आहे. And when you have His presence, you are blessed. आणि जेव्हा तुमच्यामध्ये देवाचं सानिध्य असतो तेव्हा तुम्ही देखील आशीर्वादित आहात. I've learned this. आणि पास्टरांनी हे शिकले आहे. You see the Bible. आणि तुम्ही शास्त्रामध्ये बघा, Joseph was thrown in the pit. आणि योसेफाला खड्ड्यात टाकण्यात आले. He couldn't come out on his own. आणि तो स्वतःहून त्या खड्ड्यातून बाहेर निघू But शकत because of the presence of the Lord पण प्रभूच्या उपस्थितीमुळे who was with him, जो त्याच्या बरोबर he होता prospered तो समृद्ध झाला and became one of the greatest person. आणि तो एक महान थोर व्यक्ती झाला. You must know this. आणि तुम्हाला हे समजले When पाहिजे, you're always conscious of the presence of the Lord, जेव्हा तुम्हाला नेहमी देवाच्या उपस्थिती सानिध्याची जाणीव and it असेल, says, I'm with you. जेव्हा ते बोलतो की देव तुमच्या बरोबर I'm आहे, never leave मी you. तुम्हाला कधी सोडणार Never नाही, forsake you. तुमच्या त्याग कधीच करणार He's नाही. saying that. आणि तो बोलत आहे So when you believe, जेणेकरून जेव्हा तुम्ही विश्वास करणार, the presence of the Lord will be with you. देवाचं सानिध्य उपस्थिती तुमच्या बरोबर नेहमी असेल. Amen. आमेन. It's the presence of the Lord that will make you rich. आणि देवाच्या सानिध्यामुळे तुम्ही श्रीमंत होणार, यशस्वी होणार, फलदायक होणार, समृद्ध होणार. Amen. आमेन. He's a blessed God. आणि देव एक आशीर्वादित He's परमेश्वर the creator. तो निर्माण करता आहे. Who is God? देव कोण आहे? He's not the creation. आणि देव निर्मिती नाही. Have you ever told him, आणि तुम्ही कधी देवाला सांगितले का you are the creator? की तुम्ही निर्माण करता आहात? You know, in the Bible, he calls us gods. आणि तुम्हाला माहिती आहे शास्त्रामध्ये देव आपल्याला देव बोलतो. And I tell him, आणि मी पास्टर देवाला सांगतो, even if you call me God, जरी तुम्ही मला देव बोलले, I'm the creation God. मी निर्मिती देव आहे, You are the creator God. तुम्ही निर्माण करता देव आहे. Amen. आमेन. The creation can never be about the creator. आणि निर्मिती कधीच निर्माण करताच्या वर असू शकत नाही. But yet, it is His goodness that this great God tells us to call Him Father. तरीही देवाची चांगुलपणा आहे की हा जो महान थोर परमेश्वर आहे, आपल्याला त्याच्या पिता आपल्याला बोलायला सांगत आहे. I become so happy. आणि मी खूप खुश होतो My Father is God. की माझा पिता देव आहे. Amen. Hello, are you happy? तुम्ही खुश आहात का? There is no one above your heavenly Father. आणि तुमच्या स्वर्गीय पिताच्या वर कोणीच नाही. Amen. Amen. He is the highest. तो सर्वात उंच You आहे. got the highest. तुम्हाला सर्वात उंच मिळाले There आहे. is no one above your Father. आणि तुमच्या पिताच्या वर कोणीच And नाही. you are the closest. आणि तुम्ही अगदी जवळचे आहात. Amen. आमेन. What a privilege God gave you. आणि किती सौभाग्य देवाने तुम्हाला दिलेली आहे That He calls you His child, की ते तुम्हाला त्याच्या लेकरू बोलतो, His son, His daughter. त्याचा पुत्र, त्याच्या कन्या बोलतो. When you go to heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार, you go to heaven as a son of God, तुम्ही स्वर्गात जाता हे देवाचा पुत्र म्हणून, as a daughter of God. देवाच्या कन्या म्हणून. Amen. आमेन. ये धरती का नाम लेके ये मेरा था, ऐसा नहीं. सब लोग बोलेंगे ये मेरा पिताजी. Amen. What a blessing. I always talk to him like आणि this. पास्टर नेहमी देवाशी असंच बोलतात. You know, when you have knowledge, आणि जेव्हा तुमच्याकडे ज्ञान आहे, God fills you with joy. देव तुम्हाला आनंदाने भरून टाकतो. He loves it. आणि देवाला ही गोष्टी खूप आवडतात. When you talk faith, जेव्हा तुम्ही विश्वासाची भाषा बोलता, all things belong to Him. म्हणून सर्व गोष्टी देवाची आहेत. अगर तुमको मालूम पड़ा तुम्हारा बाप का ये सब कुछ है, तो कितना खुश होएगा? हाँ? He is the owner. आणि तो मालक आहे. He is not the steward. आणि तो कारभारी नाही. Who is your father? आणि कोण तुमचा पिता आहे? Owner. तो मालक आहे. Amen. आमेन. He is the owner. आणि तो मालक He आहे. is the owner. आणि तो मालक आहे. उसको किसको पूछने की जरूरत नहीं. ये लो क्या, वो ले वो क्या. हेलो, दूसरे लोग उसको पूछने पड़ेगा. हेलो, are you seeing आणि तुम्ही हे who पाहिले your God is? की तुमचा देव परमेश्वर कोण He आहे. didn't ask anyone. He didn't ask anyone. आणि त्याला कुणालाही विचारायची गरज नाही.
He is the creator. तो निर्माण करता आहे. Amen. आमेन. That should give you so much joy. आणि हीच गोष्टी तुम्हाला खूप आनंदित केले That's पाहिजे. what the Bible says. Whatever is mine is yours. म्हणून शास्त्र म्हणत आहे, जो माझे तो तुमची आहे. But we have never come up to that level. पण आपण त्या पातळीपर्यंत पोहोचलो नाही. We are like the prodigal son's elder brother. आपण उरला पुत्राच्या थोरला भावासारखा आहे. You didn't give me anything. की पिता तुम्ही मला काही दिले नाही. Prodigal son का elder brother क्या बोलता है? तुमने कुछ भी celebration के लिए नहीं दिया मेरे को. What does the father say? पिता काय बोलतो? Foolish son, whatever is mine is yours. अरे मूर्खा, जो माझी आहे ते सर्व तुझी आहे. तुम्हारा अंडरस्टँडिंग नहीं इसलिए तुम एंजॉय नहीं कर सकता मेरा इनहेरिटेंस को. Are you understanding? तुम्हाला कळत आहे का? Here is where we are failing. आणि इथेच आपण अपयशी झालो आहे. So sin is what separates us from God. म्हणून पापाने आम्हाला देवापासून दूर केला. Sin is what separates us from good health. आणि पापाने आम्हाला चांगल्या आरोग्यापासून दूर Sin ठेवला. is what separates us from the blessings, आणि पापाने आम्हाला आशीर्वादापासून दूर from the ठेवला. relationship, from the fellowship. आणि नातेसंबंधापासून, सहभागितापासून. But since God is a just and righteous God, पण देव न्यायी व नीतिमान देव आहे म्हणून He sent Jesus, त्यांनी येशूला पाठवले, who is righteous, जो नीतिमान आहे. to pay for all the unrighteousness. आणि सर्व आपल्या अनितिमान कृत्यांसाठी भरपाई करण्यासाठी देवाने येशूला पाठवले. So Jesus is God's blessings for us. म्हणून येशू देवाचे आशीर्वाद आहे आपल्यासाठी. When I pray, when I come to God, जेव्हा पास्टर प्रार्थना करत आहे तेव्हा पुढे येतात I thank Jesus. आणि पास्टर येशूला धन्यवाद देतात. बोलता हूँ, तुम्हारे वजह से आज मेरे पास जीवन है. तुम्हारे वजह से आज मुझे अच्छा तबीयत है, आशीर्वाद है. मैं स्वर्ग जा रहा हूँ, प्रभु का बच्चा हो गया हूँ. मैं परमेश्वर को पिता बोल सकता हूँ तुम्हारे वजह से. Do you say that? तुम्ही असं बोलता का? Have you thanked Him? तुम्ही येशूला धन्यवाद दिले का? We take things for granted. आपण गोष्टीला सहजच घेतो. हेलो, हम लोग ने कभी ऐसा पर्सनली धन्यवाद नहीं दिया. पिता को धन्यवाद दिया, धन्यवाद पिता परमेश्वर, आपने प्रभु यीशु को मेरे लिए भेजा. मैं डिस्क्वालीफाई हो गया था पाप के कारण, और उसका क्वालिफिकेशन की वजह से आज आप मेरे पिता हो गए. Did you say that? तुम्ही असं कधी सांगितले का? We take it for granted. आपण गोष्टी सहजच घेतो. ये लाइफ ऐसा है, आशीर्वाद ऐसा है, तबीयत ऐसा है. That's why we are not living a blessed life. म्हणून आम्ही आशीर्वादित जीवन जगत नाही. What we have also goes away. जे आपल्याकडे आहे ते देखील जातं. The highest kind of prayer is praise and worship and thanks. आणि सर्वात उच्च प्रकारची प्रार्थना आहे स्तुती, आराधना व आभार प्रदर्शन. हे लक्षात ठेवा. It's not crying and begging and fasting. No, no. आणि हे रडणे नाही, भीक मागणे नाही, विनंती करणे नाही आणि उपास करणे नाही. There was a time for that. आणि त्या गोष्टीसाठी एक वेळ होती. That was for the immature church. आणि ते अप्रौढ मंडळीसाठी होती. Now God is looking at the mature church. आता प्रभू प्रौढ मंडळीकडे बघत आहे. Amen. आमेन. When you keep thanking for the small things, you will get bigger and bigger and bigger things. ज्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही प्रभूला धन्यवाद देत राहणार, तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी मिळेल. You must be full of gratitude. आणि तुम्ही खूप आभाराने भरले पाहिजे. A person of gratitude wants to tell the Lord that all that I have is come from you. आणि एक आभार मानणारा व्यक्ती असं सांगायला इच्छित आहे देवाला की सर्व जे माझ्याकडे आहे ते तुझ्यापासूनच आलेले I आहे. don't deserve, तरी मी लायक नाही, yet it's your grace तरी देवा ही तुझी कृपा आहे that I have all this. की माझ्याकडे आता सर्व गोष्टी आहेत. Amen. आमेन. नहीं तो प्राइड आएगा मेरी वजह से. When you thank Him, जेव्हा तुम्ही त्याला धन्यवाद you देता, show that though I don't deserve, you blessed me. तुम्ही देवाला दाखवताय तरी मी लायक नाही, तरी तुम्ही मला आशीर्वादित I केले. always tell the Lord that way. आणि पास्टर नेहमी प्रभूला असं सांगत आहे. I came from zero आणि पास्टर शून्यातून आले, with all sickness and disease. सर्व आजार व रोगाने त्रस्त होऊन Today I आले. am standing because of His grace. पण आज पास्टर उभा आहे फक्त देवाच्या कृपामुळे. You know, I'm also, I've crossed 60, 64 I am. आणि पास्टर आता 64 वर्षाचे आहे. All these years, आणि एवढं सर्व it's वर्षात God's grace. ही देवाची कृपा आहे. We must recognize this. आपण हे ओळखले पाहिजे, And जाणले thank Him. आणि त्याला धन्यवाद Every दिले. time you thank Him, you go forward. दर वेळेस जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देताय तेव्हा तुम्ही पुढे पुढे जात राहता. Every time you're grateful, आणि दर show वेळेस gratitude what He has done, you go forward.
जेव्हा तुम्ही आभारी आहात, कृतज्ञ आहात, धन्यवादित आहे की देवाने तुमच्यासाठी काय केलंय, मग तसं तुम्ही पुढे पुढे जात आहात. So remember, Jesus is God's blessing for us. म्हणून लक्षात ठेवा, येशू देवाचे आशीर्वाद आहे आपल्यासाठी. In Acts 3:26, आणि प्रेषितांची कृत्ये the Bible 3:26 says God sent Jesus to bless you, आणि शास्त्र म्हणत आहे देवाने येशूला पाठवले तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी turning from darkness to light. आणि अंधकारापासून प्रकाशाकडे वळण्यासाठी. Yeah. So God sent Jesus to bless you. म्हणून देवाने येशूला पाठवले तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. How does he do that? आणि तो कसं करतो? Here it says, आणि ते म्हणत by आहे turning you from darkness to the light. आणि तुम्हाला अंधकारापासून वळवून प्रकाशामध्ये आणून. Darkness is bondage. आणि अंधकार बंधन आहे Light is freedom. आणि प्रकाश मोकळीकता आहे. That's the way God does it. आणि अशा प्रकारे देव करतो. The moment you believe in Jesus, आणि ज्या क्षणी तुम्ही ईश्वर विश्वास who is the light, जो जीवन आहे God removes you from darkness, आणि जो प्रकाश आहे ते तुम्हाला from the devil's अंधकारातून kingdom, काढतो, शैतानाच्या राज्यातून काढतो the kingdom of curse, आणि शापाच्या the राज्यातून, kingdom of sickness and disease, आजार व रोगाच्या राज्यातून the काढतो, kingdom of hell, नरकाच्या the राज्यातून kingdom of bondage. आणि बंधनाच्या He राज्यातून removes you ते तुम्हाला काढतो and puts you in the kingdom of freedom, आणि तुम्हाला मोकळीकताच्या राज्यामध्ये ठेवतो. Blessing. आशीर्वादाच्या, prosperity, उन्नतीच्या, life. जीवनाच्या, प्रकाशाच्या. That's what God does. आणि असंच देव करतो. अगर तुम प्रभु यीशु पर विश्वास किया है, तुम अंधकार में नहीं हो, उजाला में हो. Amen. See, you cannot see it, तुम्ही हे सर्व पाहू शकत but नाही, you have to believe. पण तुम्ही विश्वास केला पाहिजे. That's what is faith. आणि ह्यालाच आपण विश्वास बोलतो. Amen. आमेन. You must become conscious. आणि तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. I'm not living in the kingdom of darkness. मी अंधकाराच्या राज्यात आता राहत I'm not नाही, living in the kingdom of sickness, आजाराच्या राज्यात मी in नाही, disease, रोगाच्या in नाही, bondage, बंधनाच्या in नाही, curse, शापामध्ये नाही, No. नाही in death. आणि कर्जामध्ये In नाही, hell. नरकामध्ये नाही. God removed me. देवाने मला काढले. I'm living in the kingdom of blessing. आता मी आशीर्वादाच्या राज्यामध्ये जगत आहे, राहत आहे. Don't see from the external. आणि बाहेरून काही बघू नका, Then the devil can fool you. मग शैतान तुम्हाला मूर्खात पाडू शकतो. The world says seeing is believing. जग बोलतो बघणे विश्वास आहे. We say when we believe we're going to see. आणि आपण बोलतो जेव्हा आपण विश्वास करणार आहे आपण पाहणार. Amen. आमेन. जब तुम विश्वास करोगे तो देखोगे. It's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. So start living the new life. म्हणून नवीन जीवन जगायला सुरू करा. You're debt free, तुम्ही कर्जमुक्त sickness आहात, free, आजारमुक्त आहात, curse free, शापमुक्त आहात, debt free, कर्जमुक्त आहात, hell free, नरकमुक्त आहात, devil free. शैतानमुक्त आहात. Amen. You can live a blessed life. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू Be शकता. very careful. Don't hear wrong आणि messages, खूप जपा, चुकीचा संदेश ऐकू नका. fearful messages, भयकारक last संदेश, day messages, शेवटच्या दिवसाचा संदेश ऐकू नका. rapture messages, स्वर्गरोहणाचा tribulation संदेश, messages. संकटकाळाचा संदेश ऐकू नका. Many are hearing this. अनेक लोक हे संदेश ऐकत Some नाही people are not even getting married. आणि काही लोक लग्न देखील करत नाही. अरे प्रभु जल्दी आ रहा है, शादी मत करो अभी. See this. आणि ह्या गोष्टीकडे बघ. Some people are not taking work seriously also. आणि काही लोक आपल्या नोकरीला देखील गंभीरतेने घेत नाही. अरे प्रभु कभी भी आएगा, नौकरी मुझे छोड़ो. See. Many don't know. God wants you to get married. अनेक लोकांना माहिती नाही की देवाची इच्छा आहे की त्यांनी लग्न केले पाहिजे का. The children that will be born during this time will do great things for God. कारण ह्या काळामध्ये जे लेकरे जन्म घेणार आहे ते देवासाठी महान थोर गोष्टी करणार आहे. Many don't know that the devil is twisting this message and feeding many. आणि अनेक लोकांना माहिती नाही शैतान संदेशांना फिरून खूप लोकांना मूर्खात पाडत आहे. I could have said many things. आणि मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या Many are not आहेत, mature. पण अनेक लोक प्रौढ नाही. Okay. So Jesus came as the light. म्हणून येशू प्रकाश म्हणून आले का. Because we were in darkness. कारण आम्ही अंधारात होते. Jesus came as life. देव येशू जीवन म्हणून आले Because sin brought death. कारण पापाने मरण आणले. Amen. आमेन. Jesus said, I'm the light of the world. आणि येशूने सांगितले मी जगाचा प्रकाश आहे. Those who follow me will never fall in darkness. आणि जे माझ्या मागे येत आहे ते अंधकाराच्या मागे कधीच जाणार नाही. I've come that you may have life. आणि मी आलो आहे जेणेकरून तुम्हाला जीवनदान मिळेल. That means we didn't
have life. त्याचा अर्थ आहे की आपल्याकडे जीवन Sin नव्हते, brought death. कारण पापाने मरण आणले. So he came as a blessing. म्हणून येशू एक आशीर्वाद म्हणून आले. If you want to know any one person, you must know Jesus. जर तुम्हाला कुठल्याही एक व्यक्तीला पूर्णपणे ओळखायचं आहे तर तुम्ही येशूला ओळखले पाहिजे. Amen. आमेन. हम लोग बड़े बड़े एक्टर लोग का हाथ मिला रहे सिर्फ हाथ मिलाने के लिए, तो क्या मिलता है? सिर्फ हाथ ही मिलता, फोटो मिलने वाला नहीं. But we run, पण आपण धावतो, we want to know that person. आपल्याला त्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असतो. वो थोड़ा हंसा तभी उधर आता है उधर, वो हंसा. समझो, अभी क्या किया? वो किचन में खाना खा लो. We are so interested. आणि त्याने एवढं आवड आहे, रुची आहे त्या व्यक्तीमध्ये. मिलता तो नहीं हमको आशीर्वाद, but फिर भी हम लोग इंटरेस्ट रखते हैं. But the one who is the real hero of all the heroes is Jesus. पण सर्व जो येशू सर्व अभिनेतापेक्षा उच्च अभिनेता आहे, आपण त्याला जाणले पाहिजे. Who जो is a येशू आहे, blessing for you? जो तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. One person. एक व्यक्ती He came for us. तो आपल्यासाठीच आले, He came for mankind. मनुष्य Not जातीसाठी to आले. condemn us, आपल्याला दंडित करायला नाही, but free us and bless us. पण आपल्याला बंधमुक्त करायला, आपल्याला Give us आशीर्वाद eternal देण्यासाठी, life. आपल्याला स्वर्गाचे जीवन Make us देण्यासाठी, God's children. आपल्याला देवाचे लेकरू Heal us, बनवण्यासाठी, bless us, deliver us. आरोग्य देण्यासाठी, सुटका देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. Amen. आमेन. एक व्यक्ति को जानो, वो एकाच है व्यक्तीला यीशु. ओळखून घ्या आणि तो आहे आपला प्रभू येशू. I tell people when I pray, आणि पास्टर जेव्हा लोकांसाठी प्रार्थना करत आहे त्यांना you came for बोलतात, healing. आणि तुम्ही आरोग्यासाठी आले. अगर तुमको मालूम है कोई भी एक मेडिसिन है जो तुमको अच्छा करता है, तुम उधर भागेगा वो मेडिसिन के लिए. या एक व्यक्ति तुमको आरोग्य देता है, उसके बारे में तुम जानने की कोशिश करेगा. अभी मैं बोल रहा हूँ, वो एक व्यक्ति है प्रभु यीशु, जो तुमको आरोग्य दे सकता है, छुटकारा दे सकता है, शैतान से छुटकारा दे सकता है, आशीर्वाद दे सकता है, स्वर्ग दे सकता है. Why don't you want to know him? मग तुम्हाला त्याला ओळखून द्यायची का इच्छा नाही? एक ही व्यक्ति जो तुमको ये जीवन में और वो जीवन में आशीर्वाद देने वाला है, वो है प्रभु यीशु. Amen. Give a big hand. आणि मोठ्या टाळ्याने त्याला गौरव द्या. When you hear the word, जेव्हा तुम्ही शब्द you ऐकता, are hearing him तुम्ही येशूला ऐकता, because he is the word. कारण येशू शब्द आहे. Amen. आमेन. So hear it well. म्हणून चांगला ऐका. You will be filled with his life, त्याच्या जीवनाने तुम्ही भरून the जा resurrection life, आणि पुनरुत्थानाच्या that जीवनाने, life that faced death and conquered it. आणि तो जीवन ज्याने मृत्यूला सामना केला आणि त्याच्यावर मात केला, That life that defeated Satan, आणि तो जीवन ज्याने शैतानाला पराभूत केला, that removed sin, ज्याने पापाला काढले, removed curse. शापाला काढले, That life तो पुनरुत्थित जीवन, is what you are receiving by the word. आणि तोच जीवन तुम्हाला मिळत आहे जेव्हा तुम्ही वचन ऐकत आहात. When you hear the word, आणि तुम्ही वचन ऐका, you are receiving his life, जेव्हा तुम्ही वचन ऐकत आहात तेव्हा तुम्हाला त्याचं जीवन मिळत आहे, and you are becoming like him. आणि तुम्ही येशू सारखं बनत You know आहात. what? Whom the devil fears? आणि शैतान कुणाला घाबरतो? किसको डरता है शैतान? पैसे वाले को डरता है, उसके पद अधिकारी उसको डरता है, हाँ? जो पहलवान है उसको डरता है. किसको डरता है? एक व्यक्ति, वो है प्रभु यीशु. Amen. Because he is the one who defeated it. कारण येशूने शैतानाला पराभूत केला. And if you have Jesus आणि जर तुमच्याकडे येशू आहे and you become more like आणि Jesus, तुम्ही येशूसारखं अधिक बनत आहे, it trembles, it मग fears you. शैतान थरथर कापतो, तो तुम्हाला घाबरतो. The more you become like Jesus, जितकं अधिक तुम्ही येशूसारखं होता, the more the devil will tremble. आणि तितकं अधिक शैतान तुम्हाला बघून थरथर कापणार. The more you live your own life, आणि जितकं अधिक तुम्ही स्वतःचं जीवन जगेल, वो डरता नहीं. तो तुम्हाला घाबरत नाही. जितना तुम प्रभु यीशु जैसा बनता है, उतना वो डरता है, नजदीक भी नहीं आएगा. Amen. I see this. तुम्ही हे पाहिले का? Okay, let's stand. चला आपण उभे राहूया.